आमच्या चप्पलची किंमत 1,20,000 होती. आम्ही 120ला विकतोय. हे आमचे कारागीर बंधू ज्या वेळेला घालतात त्यावेळेला त्यांची एक बाजू छाती पूर्णपणे वीक होते. त्याचं कारण कोल्हापूरमध्ये चामड्याचा व्यवसाय पूर्ण बंद केला आहे नगरपालिका आणि सरकारनं. सध्या कोल्हापुरी चप्पल खूप चर्चेत आहे. तर या कोल्हापुरी चप्पलाचा जो आत्मा आहे तो चमडा आहे. तर आपल्यासोबत काही कारागीर आहेत जे कोल्हापुरी चप्पल बनवतात, ज्या चामड्यापासून बनवतात त्या चामड्याचे व्यावसायिक आहेत. तर आपल्यासोबत आहेत रामदास वटकर काका आणि डोईफुडे. तर नमस्कार काका. कोल्हापुरी चप्पलामध्ये जे चामडं वापरलं जातं तर त्याविषयीची काय माहिती सांगा. कोल्हापुरी चामडं हे जनावर म्हैशीचं, बैलाचं आणि बांड म्हणून असतं आणि बकरं याच्यापासून जे चामडं कच्चं घेतो आम्ही, ते रंगवून आमचा कच्चा माल म्हणजे चप्पलवाल्यांचा तो पक्का माल. आम्ही ते तयार करण्यासाठी बाबळी साल, हिरडा, चुना आणि घायपात हे 4 पदार्थ वापरून आम्ही ते चामडं 1.5 महिन्यामध्ये कमवतो. त्याचा दर्जा हा एकदम चांगला असतो. त्या चांगल्या दर्जाच्या चामड्यापासून हे चर्मकार लोक त्याच्यापासून कोल्हापुरी चप्पल बनवतात आणि ते बाहेर एक्सपोर्ट होतं, परत लोकलमध्ये चालतं. आणि हे चामडं पूर्वी कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात होत होतं. आता कोल्हापूरमध्ये चामड्याचा व्यवसाय पूर्ण बंद केला आहे नगरपालिका आणि सरकारनं. वॉटर पोल्युशन मेन कारण घातले त्याने. ॲक्च्युली वॉटर पोल्युशन हे आम्ही रंगवणाऱ्या चामड्याला होत नाही, तरी पण त्यांनी ते बंद केलेलं आहे. आणि गोहत्याचा कायदा झाल्यामुळं की चामडं दर्जेदार हे मिळत नाही. त्यामुळं कोल्हापुरी जर दर्जेदार चप्पल करण्यासाठी त्यांना जे लागणारं चामडं आम्हाला मिळत नसल्यामुळं आम्ही ते बनवू देऊ शकत नाही. त्यामुळं कोल्हापुरी चप्पलचे जर दर्जा, प्रोडक्शन हे काढण्यासाठी इथं व्यवसाय चामड्याचा परत सुरू करावा सरकारनं आणि मीडियानं. त्यासाठी सरकारकडून योग्य दरात सवलती मिळाव्या अशा काय अपेक्षा आहेत तुमच्या. सरकार GST एक आहे आणि आम्हाला संरक्षणासाठी जागा चांगली पाहिजे. आता आम्हाला थोडी जागा द्यावी सरकारनं, तिथं आमच्या पद्धतीनं आम्ही व्यवसाय सुरू करू. कोल्हापुरी चप्पल आहे का ते बाहेरचं आहे, खरं आहे की खोडं, हे कसं ओळखायचं. आता हे बघा तुम्ही, हे थोडं ओबडधोबड वाटते. ह्याचं एक वैशिष्ट्य की हाताने केलेली वस्तू ही जरा इकडं तिकडं होती, डावी उजवी. मशीननं केलेली 100% सारख्या येणार. तुम्ही 1000 पाय घेतले तरी सारख्या येणार हाताने. त्यामुळे तर ते कोल्हापुरी चप्पल जे करतात हे लोक ते हातानं करतात. त्यामुळं ते कोल्हापुरी चप्पल ओळखायला तो एक चांगला मार्ग आहे माझ्या दृष्टीनं. आता यांच्या दुकानात जरी तुम्ही गेला, 100 जोड्या बघितला तर त्या वेगळ्या वेगळ्या दिसतील. आणि हे तुम्हाला मशीन कटच्या चप्पल दाखवतील, त्याच तुम्हाला सारख्या दिसतील. हे तुम्हीसुद्धा ओळखू शकता ही मशीन कट आहे का हस्तकला आहे. उलटं आम्हाला शिकायला मिळालं, जगात आम्ही किती अंधारात आहे आम्हाला तिने उजेड दाखवला. की आमच्या चप्पलची किंमत 1,20,000 होती. आम्ही 120ला विकतोय. जगात कुठेही ढोररंगी म्हणून गावठी पद्धत चामडं तयार होत नाही. फक्त भारतामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्येच होते. आणि बाकीच्या ठिकाणी सगळं केमिकलचं होतं. आमच्या चप्पल जर फॉरेनवाल्यानं घातलं तर त्याच्या पायाला फंगस लागणार नाही, त्याला त्वचारोग होणार नाही. हे केमिकलचं चप्पल घातले त्यांना त्वचारोग हे होणारच. आमचं एकदा असं डिफेक्टिव्ह झालं त्यावेळी भारताचं चप्पल व्यवसाय गेला. 1975 साली बोटीच्या बोटी परत आल्या चप्पल. त्यावेळी कोल्हापुरी चप्पल म्हणून रात्र दिवस कर्नाटक महाराष्ट्रामधून जात होत्या, तर त्या चप्पल परत आल्या. ह्या कोल्हापुरी चप्पलाचं मार्केटिंग कसं केलं जातं. आयुर्वेदिक घटक असे पूर्ण चमड्याचे पूर्ण 40-50 दिवस मुरवत ठेवलेले असतात. त्याचे पूर्णतः फॅक्टरीमध्ये अडकून ठेवलेले असतात. यांच्यासाठी ते टॅनिंग प्रोसेस करण्यासाठी ती गावरान प्रोसेस आहे. आजकाल प्रेस म्हणून हा चमड्याचा फास्ट अँड एकदम फास्टमध्ये एक्सप्रेसचा भाग आलेला आहे. आणि तिसरी गोष्ट आहे ती कुरुम आहे. ते जे सॉफ्ट लेदर शूजला जातं, जॅकेटला, वॉलेटला, पर्सला, बेल्टला हे जे जातं ते कोल्हापुरी चप्पलच्या अप्परला पण वापरलं जातं. असं सॉफ्ट लेदर हे 3 प्रकार येतात. कोल्हापुरी चप्पल ओरिजिनल कशी ओळखायची म्हणलं तर ही हँडमेड अशी या प्रकारची असते, ज्याला
या वेण्या बारीक हाताने घातलेल्या असतात ह्या वरच्या पट्ट्यावरती. हे चमडं हँडमेड हाताने शिवलेलं असतं. आता याला तुम्ही बघू शकता, इथे 5 ठिकाणी शिलाई आहे. 1 2 3 4 5. हे आमचे कारागीर बंधू ज्या वेळेला घालतात त्यावेळेला त्यांची एक बाजू छाती पूर्णपणे वीक होते. त्याचं कारण काय की ही 1 2 3 थराची 3 सोली चप्पल म्हणजे 3 तळी म्हणतात आपल्या मराठी रांगडे भाषेत. कोल्हापुरी चप्पल ही 3 तळी आहे अशी जाडमध्ये. जर ही हँडमेड असेल तर ही हातानं शिवलेली असते. त्यामुळे हे ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल म्हटलं तर ही या पद्धतीची बनते. हा रंग नॅचरल आहे. याच्यावरती रंगरंगोटी करून 3 ते 4 प्रकारचे रंग होतात. अशी कोल्हापुरी चप्पल ही प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पल ही पिढ्यानपिढ्या कोल्हापुरात बनत चालली आहे आणि त्याचं महत्त्व प्राडातर्फे आज जागतिक पातळीपर्यंत समजलं आहे. तरुण भारत कोल्हापूर.